खूप खूप वर्षांपूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शक्तिशाली पण क्रूर राजा राहत होता। त्याचे नाव होते कंस। एक दिवस कंस आपली बहीण देवकी आणि तिचे पती वसुदेव यांना लग्नानंतर रथातून घरी सोडत होता। सगळीकडे आनंदाचे वातावरण होते। तेवढ्यात अचानक आकाशातून एक दिव्य आवाज आला, हे कंस, देवकीचा 8वा पुत्र तुझा विनाश करेल। हे ऐकताच कंस घाबरला। भीतीमुळे कंसाने देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात बंद केले आणि त्यांच्या प्रत्येक बाळावर तो लक्ष ठेवू लागला। काळ पुढे जात राहिला आणि एक दिव्य रात्र आली। मध्यरात्री अचानक संपूर्ण कारागृह प्रकाशाने उजळून निघाले आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला। कृष्ण जन्मताच चमत्कार घडू लागले। बेड्या आपोआप तुटल्या, कारागृहाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले। तेव्हा आकाशवाणी झाली, वसुदेव, या बाळाला गोकुळात घेऊन जा। वसुदेवांनी बालकृष्णाला टोपलीत ठेवले आणि पावसाळी रात्री प्रवास सुरू केला। यमुना नदीला मोठा पूर आला होता। तेवढ्यात दिव्य शेषनाग प्रकट झाले। त्यांनी आपल्या फण्याने बालकृष्णाचे पावसापासून संरक्षण केले। नदीनेही त्यांना वाट दिली। वसुदेव सुरक्षित गोकुळात पोहोचले। तेथे माता यशोदा आणि नंदबाबा यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला होता। संपूर्ण गाव शांत झोपले होते। वसुदेवांनी बालकृष्णाला तिथे ठेवले आणि त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहात परतले। जेव्हा कंस त्या बाळाला मारायला गेला, ते बाळदेवी योगमाया बनून आकाशात प्रकट झाले। त्या म्हणाल्या, हे कंस, तुझा अंत करणारा जन्माला आला आहे। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी जन्माष्टमीला पृथ्वीवर अवतार घेतला आणि संपूर्ण गोकुळ गाव खूप आनंदी झाले।